शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे सध्या आमच्या सोबत आहे। दादा, आज उद्धव ठाकरे तुमच्या विधानसभामध्ये आले होते, अनेक आरोप केले आहेत, मतचोरीच्या, धक्का देणारे लोक हे सगळे बोलले आहेत, काय प्रतिक्रिया तुमच्या? याच्यापूर्वी खरोखर मला आनंद आहे की उद्धव साहेब आज माझ्या मतदारसंघामध्ये आले आणि शाखेला भेट त्यांनी दिली। ह्याच्यापूर्वी शाखेला भेट द्यायला यायचे तेव्हा कमीत कमी नाही म्हटलं तरी प्रत्येक शाखेमध्ये 1000-1200 माणसं असायची। आज तुम्ही परिस्थिती बघितली असेल तर 100 माणसं ते 150 माणसंसुद्धा शाखेमध्ये होती। पूर्ण मागाठाण्याची माणसं तिथे बोलवण्यात आल्यानंतर सुद्धा म्हणजे काय परिस्थिती झाली आहे ते त्यांच्या लक्षात आलं असेल। ते बोले धक्केने धोके, आम्ही कुणालाही धोका दिलेला नाही। आम्ही आज पण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आमचे जे नेते आहेत ते बाळासाहेबांचे विचाराचे पुरस्कर्ते आहेत। बाळासाहेबांच्या संपत्तीचे पुरस्कर्ते ठाकरे फॅमिली आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे विचारांचे वारसदार आहेत आणि त्या विचारांच्या वारसदाराबरोबर आहोत म्हणून आम्ही कुणालाही धोका दिलेला नाही। आम्ही त्या विचारांच्या बरोबर आहोत आणि बाळासाहेब हे सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा जवळ घेऊन असायचे आणि उद्धव साहेब हे फेसबुकवर असतात आणि आम्ही जनतेशी फेस टू फेस असतो, हा फरक आहे। मतचोरी होतो का असं त्यांनी एक हे केले आहेत की कार्यकर्त्यांना संदेश दिले आहेत की मतचोरी होतं का, याच्या काय तुम्ही काळजी घ्या, तुम्ही वाडामध्ये जाऊन बघा। खरं तर मी सुद्धा माननीय उद्धव साहेबांचं या ठिकाणी आज मागाठाणे विधानसभेमध्ये ते येऊन गेले। मी एवढी मोठी नाही आहे की उद्धव साहेबांबरोबर बोलावं किंवा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करावी, परंतु मी असं सांगेन की ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी आज सांगितलं की धक्के देणारे आहेत, धोके देणारे आहेत, साहेब ज्या ठिकाणी उभे होते ते लोकसुद्धा त्यांना कधी धोका आणि धक्का देतील हे सुद्धा ते जाणून आहेत मला वाटतं आणि म्हणून कुठेतरी या ठिकाणी साहेबांनी आज भेट दिली। 15 दिवसापूर्वी सुद्धा आदित्य साहेब येणार होते, ते आले नाहीत। विभागातलं वातावरण जर बघाल तुम्ही तर त्यांनी जे सांगितलं मताची चोरी, तर इथे चोरी करण्याचा प्रश्न नाही आहे, कारण इथे जनतेची सेवा जे करतो इथे सेवेकरी आहेत, जनतेची सेवेकरी आहेत आणि गेली 10 वर्ष या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सुर्वे हे आमदार आहेत आणि त्यांनी केलेली जनतेची सेवा त्याची ती पोचपावतीला जर ते चोरी म्हणत असतील तर याविषयी मी काही बोलू शकत नाही, कारण की प्रत्येकाची सोच असते, प्रत्येकाचे विचार असतात, परंतु सर्वसामान्य जनतेला घेऊन चालणारा आमचा नेता सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत। हे संपूर्ण उभ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून प्रत्येक आमदार एवढ्या चांगल्या मतसंख्येने निवडून आलेले आहेत। आणि दादांचा विषय बोलाल तर दादा प्रत्येक गोरगरीब जनतेच्या पाठीशी आहे, म्हणून ह्या मागाठाण्यातल्याच लोकांनी गोरगरीब जनतेचा आमदार अशी दादांना उपाधी दिलेली आहे आणि ते आम्ही आज सर्वसाधारण जनता आहे किंवा आम्ही पदाधिकारी आहेत हे आम्ही जवळून पाहतोय। दररोज कमीत कमी या ठिकाणी 15 ते 20 पेशंट असे येतात की ज्यांची परिस्थिती सुद्धा नसते, त्या सगळ्यांच्या पाठीशी एक मोठा भाऊ, घरातला मुलगा किंवा ज्येष्ठ म्हणून दादा त्या ठिकाणी उभे राहतात आणि त्यांचं संपूर्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून देण्यापासूनचं त्यांना घरी सोडण्यापर्यंत, त्याशिवाय अनेक लोक येत असतात ज्यांची फीस भरायची असते, महिला असतात। आज महिलांची संख्या आपण पाहतो या मागाठाण्यामध्ये जवळजवळ दादांच्या पाठीशी त्यांच्या हक्काच्या जवळजवळ 15 ते 20 हजार महिला या मागाठाण्यातल्या आहेत। त्या अशाच जमा झाल्यात का, त्या चोरी करून जमा झाल्यात का, त्या मतदार यादीवरून चोरलेल्या आहेत का, तर खऱ्या अर्थाने साहेबांनी जी माणसं ठेवलेली आहेत ती चोर आहेत का हे त्यांनी जाणून पाहावं, कारण त्या एका माणसासाठी सगळा पक्ष डबघायला या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची कुठेतरी सारवासारव करण्यासाठी या ठिकाणी उद्धव साहेबांनी येऊन गेले। ठीक आहे, धन्यवाद, साहेबांचं मी स्वागत करेन, कारण आम्ही नेहमीच उद्धव साहेबांचे, बाळासाहेबांचे, आदित्य साहेबांचे मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलेलं आहे, आले, त्यांचं स्वागत आहे। परंतु हा चोरीमारीचा जो विषय म्हणाल तर बगल में छुरी मुंह में राम अशी त्यांची पद्धत आहे। त्यामुळे आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ते कार्टं, त्या कार्ट्याला तुम्ही किती आपलंसं कराल तरी ते कार्टं तुमचं होण्यातलं नाही आहे, हे तुम्हाला थोड्या दिवसातच कळेल। धन्यवाद। सगळ्यांनी सांगितलं की काळ्या मांजर आडवे येत आहेत, त्याच्यावर काय सांगा? आम्ही जंतर मंतरला कधी भीक घालत नाही आणि त्या विचारांचे आम्ही नाही आहोत। आम्ही बाळासाहेबांच्या विचाराची लोक आहोत आणि एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेत आणि माणुसकी कशी जतन करायची हे एकनाथ शिंदे साहेब, बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं, एकनाथ शिंदे साहेबांना, आणि एकनाथ शिंदे साहेब त्याचं जिवंत उदाहरण आहेत। जेव्हा आमच्यावर कोविडची संकट आली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब हेच आमच्याबरोबर उभे राहिले। आज छोट्याच्यातला मी तर आमदार आहे, पण छोट्यातला छोट्या कार्यकर्त्यावर जरी संकट असेल तरी एकनाथ शिंदे साहेब त्याची दखल घेतात आणि त्याला मदत करतात।
म्हणून आज मीच काय 60 आमदार त्यांच्याबरोबर गेलेत आणि असंख्य जनता दररोज प्रवेश घेते. ते बाळासाहेबांच्या विचारामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विचार जोपासलेत म्हणून. कार्यकर्त्यांना बघून त्यांनी बोलले की दसरा मेळाव्याला ते कार्यकर्त्यांबाबत बोलणार आहेत की एवढे कार्यकर्ता जर शाखाच्या कार्यक्रमात आले तर दसरा मेळाव्याला मी सांगणार आहे की काय आहे. याच्यापूर्वी मी बोललो होतो साहेब ज्या शाखेला व्हिजिट द्यायची तेव्हा किती लोक असायची आणि आता किती लोक आहेत याचा त्यांनीच विचार करावा, त्यांनीच त्याचं आत्मचिंतन करावं, एवढीच माझी विनंती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.